ज्याने न आणले त्याचं दुर्भाग्य. उद्या भेटणार नाही. भाग्य पाहिजे, भाग्यवंत बनवूया. तरले तर ते हा भरोसा नामधारे घेचा कसा भाग्य मात्र लागते. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताई 4 भावंड विठ्ठलपंताच्या कुठे जन्माला आले. रुक्मिणी जशी ग्रंथी तसं नाव आहे. आमचे आहे का नाव गंगाधर, आंघोळ करणं महिनाभर. नाव गंगाधर आणि आंघोळ करणं महिनाभर. नाव लक्ष्मी आणि घरोघर भीक मागते. किंमत नवाला आमचे अवतारी पुष्य चोवी होते. निवृत्ती नाव का पडलं? जे प्रपंचातून निवृत्त झालं, संसारातून निवृत्त झालं, त्याचं नाव निवृत्ती. निवृत्त झाल्याच्या नंतर ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. महाराज चुकले की सांगत आहोत. निवृत्त झालं की ज्ञान प्राप्ती आहे. आणि जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, तेव्हा भक्ती मार्ग मात्र सोपा झाला. म्हणजे सोपा देव. आणि एकदा सोपा तुका म्हणे सोपे आहे सर्वात शहाणा तो धडी नरगती सायास धावी वनांतरा सुखी येतो घरा. एकदा सोपा मार्ग झाला, सोपा झाला, मग मुक्तीच कुठं? परमार्था. आणि लग्नामध्ये मुक्ती आहे, परमार्थामध्ये मुक्ती आहे. ते करण्यासाठी 3 आवड मात्र पार करावं लागते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान. हे 4ही झालं तर तिथं मुक्ती आहे. आमचे तुकोबार म्हटले त्या मुक्तीची सुद्धा मला गरज नाही. मुक्तीची गरज नाही, मोक्षाची गरज नाही. तुकोबार सांगतात मोक्ष पदे तुझे क्रिया कारणे आम्हाला जन्म घेणे युगायुगी विठेशी सुख नुहे भक्तिरस. आणि पुढता पुढत्यास सेवा विगे देवा हाती रूप धरिला आकार नेतून निराकार होत त्याची. हे मात्र मोक्ष सुद्धा आणि म्हणून निवृत्तीला आता निवृत्त राहिले. निवृत्त दादाला दुःख झालं, सोपानाला दुःख झालं, मुक्ताला दुःख झालं. अख्ख आळंदी रडू लागली. महाराज आज ज्ञानदेव मात्र समाधीला बसणार, सूर्याचा लोप होणार, सर्व सुखाचा ओलावा मात्र बंद होणार. जसं वृक्षांचं ओलावा बंद झालं, वृक्षाचं पाणी कमी झालं की झाड वाढतो, वृक्षाची पान तुटतात, वृक्ष वळून जातात. तशी अवस्था मात्र आळंदीमध्ये झाली. निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानदेवा अरे काय चुकलं? मी निवृत्ती आहे, तू लहान आहेस, मी अगोदर जायच्या अगोदर तू जातोस. दादा निवृत्ती रडतात. सुपांत म्हणतात माऊली हे काय उलटे की आई वडिलांच्या मागे जे सर्व सुख देणारे तुम्ही होता. वडील विठ्ठलपंत निघून गेले, आई रुक्माई निघून गेले, तरी आम्हाला दुःख वाटलं नाही. आई वडिलांचं प्रेम, आई वडिलांचं सुख मात्र तुम्ही आम्हाला दिला. तुमच्या वृक्षाकडे राहिला, तुमच्या छायेमध्ये आम्ही राहिलो, तरी आम्हाला दुःख झालं नाही. आमची आई वडील पश्चात करून मात्र इंद्रायणी भावामध्ये एवढी मागं तरी आम्हाला दुःख झालं नाही. आज ज्ञान लोकू लागलं म्हणून आम्हाला दुःख लागलं. असं सर्व सुख करतात. आणि ज्ञानोबाईंची समाधी मात्र उतरली. जोड अंतःकरण छेद्योसरांच्या समोर जोड अंतःकरण ज्ञानोबाईंची समाधी उतरली. या समाधीमध्ये मात्र सर्वस्व नाना प्रकारची बोला घातली, तरीही जड अंतःकरणाने बोला घातली. दुःख झालं. सत्यभामेला बोलावलं. राधा, रुक्मिणी
सर्वस्व आहे. आता ज्ञान सांगितल्यावर आमच्या विषयी आहे का? ज्ञानोबरायने सांगितलेलं नाही गोड शब्दामध्ये. आणि सर्वस्व स्वर्गातले लोक आले की हा 16 मात्र आम्हाला भेटू शकत नाही. लोकांनी चांगलंच बघत जावं, चांगलंच बघावं आणि चांगलंच ऐकावं. काय माणसाला ऐकायची शक्ती ही दिशा नावाच्या देवता कानामध्ये आहे. चांगलं ऐकलं तर हे कान नीट राहतात बाबा तारुण्य अवस्थेमध्ये. आणि त्या कानाला जर चांगलं ऐकायसारखं नाही तरी गेलो, दिशा नावाचे दैवत्या बदलत्या आणि दशा वाईट येत्या, खाल्ल्याकडे जायचं माणूस न ऐकता वरलाकडे निघून जाते, दशा बदलते. म्हणून सर्वस्व कानाला ऐकायची, भजनाची गोडी. आणि एकच चिंतन झालं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. अवघी आनंदी पत्र घालू लागले. अशा प्रकारे